दाम तिप्पट करण्याचं आमिष दाखवून बनावट नोटा देऊन फसवणूक करून 2 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट 1नं जेरबंद करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे। गुन्ह्यातील फिर्यादी यांना 1 मार्च 2022ला रात्री 9:30 वाजता फिर्यादी यांच्या ओळखीची महिला आणि तिचे साथीदार यांनी संगनमत करून फिर्यादी यांना हॉटेल चटकमटक समोर गंगाघाट पंचवटी नाशिक येथे 7 लाख रुपये घेऊन या आणि फक्त दाखवा त्याचे 23 लाख रुपये करून देतो असं आमिष दाखवून सदर ठिकाणी बोलावून घेतलं होतं। तेथे आरोपी महिला आणि तिचे साथीदार यांनी सोबत आणलेले बनावट नोटांचे बंडल दाखवून फिर्यादी यांच्याकडील 7 लाख रुपये घेऊन फसवणूक करून पळून गेले होते। याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात 12 मार्च 2022ला गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित आरोपी तेजस उर्फ बंटी सुरेश वाघ हा मिळून येत नव्हता आणि वेळोवेळी आपलं ठिकाण बदलून 2 वर्षांपासून फरार होता। पाहिजे आणि फरार आरोपीचा शोध घेत असताना 2 वर्षांपासून पाहिजे असलेला आरोपी तेजस उर्फ बंटी सुरेश वाघ समर्थ हार्डवेअर दुकानासमोर डांग सौदाणे तालुका बागलाण जिल्हा नाशिक येथे असल्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना गुप्त माहिती मिळाल्यानं त्यांनी पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, महेश साळुंके, विलास चारोस्कर, नितीन जगताप, आप्पा पानवळ यांना सूचना देऊन त्यांचे पथक तयार करून रवाना केले। पथकानं मिळालेल्या बातमीवरून तेजस उर्फ बंटी सुरेश वाघ या सापळा रचून त्यास पकडत असताना त्यास पोलिसांची चाहूल लागल्यानं तो पळून जात असताना पोलीस पथकानं त्याचा पाठलाग करून त्यास पकडून ताब्यात घेतलं। तेजस उर्फ बंटी सुरेश वाघ याच्या घरझडतीमध्ये फिर्यादीला फसवणूक करण्याकरता वापरण्यात आलेल्या 500, 200, 100 आणि 50 रुपये दराच्या बनावट 157 नोटांचे बंडल हस्तगत करण्यात आलेत। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक गजानन इंगळे, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळोदे, देविदास ठाकरे, मिलिंद सिंग परदेशी, महेश साळुंखे, शरद सोनवणे, देविदास ठाकरे, धनंजय शिंदे, प्रवीण वाघमारे, प्रदीप मसदे, योगीराज गायकवाड, मिलिंद सिंग परदेशी, विलास चारोस्कर, नितीन जगताप, आप्पा पानवळ, मुक्तार शेख, राम बर्डे, किरण शिरसाट यांनी केली आहे।